मगच पुढचं काम मी करणार. हे असं आहे. मी तारीफच करत नाही, काय करू? हे असं डॉक्टर साहेब असं हे स्मार्ट सिटी आहे. आले का ते? आणि फक्त त्याच्यामध्ये ऍडमिट बाकी गुड नाईट येणार नाही असं ते फक्त करायचं. तुम्हीच टाकू शकता जसं आपण सीएनडीचं कसं बनवून तुम्ही सगळ्यांनी टाका. भागाचे प्रत्येक आपले जे सगळे हे आहेत ना त्याचे सगळे अधिकारी तुम्ही हे करा. म्हणजे असं प्रत्येक डिपार्टमेंटचा घनकचरा असू द्या, डॉक्टर प्रसाद पटेल असतील. मॅडम दिसत नाही. शेमा मॅडम दिसत नाही. दिसत अरे वाईट घे ना सर. नाही ऍक्च्युली केलं पाहिजे. हे टाकतात ते टाकतात कुठे टाकतात कुठे टाकतात. अजून एक लहान मुलं शाळेत जा ये जा करतात करून रेबीज हा बळावला जाऊ नये. बरोबर आहे. आजच आपण माननीय महापौर मॅडमच्या हस्ते एका योजनेचं उद्घाटन केलं आहे की आपण काही ज्या समाजामध्ये पशूंच्या बाबतीमध्ये प्रेम असलेल्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यामार्फत आपण आपली जी महानगरपालिकेची जी काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांना घेऊन आणि ह्या प्रायव्हेट ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आजपासून लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे भटक्या कुत्र्यांचा पर्टिक्युलरली. आणि आमचं आत्ताचं उद्दिष्ट असं आहे की पहिल्या 7 दिवसामध्ये किमान 5,000 कुत्र्यांचं तरी लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे. आणि ह्याच्यामध्ये एक 50 जणांची स्वतंत्र टीम काम करते आणि ही सगळीजणं ऑलरेडी ट्रेंड माणसं आहेत वॅक्सिनेशनमध्ये. त्या माणसांना कुत्र्यांना हँडल करताना काही त्रास होऊ नये म्हणूनसुद्धा आपण त्यांचंसुद्धा लसीकरण करून घेतलेलं आहे. आणि त्यांना जे जे काही गॅजेट्स लागतात कुत्रे पकडण्यासाठी त्या कुत्र्याला इजा होऊ नये अशा माध्यमातून तर तीसुद्धा त्यांना पुरवण्यात आलेली आहेत. आज जवळपास सकाळपासून जे लसीकरण झालं आहे ते जवळपास 450 कुत्र्यांचं लसीकरण झालेलं आहे. आणि हे पर्टिक्युलर वेळेतच लसीकरण करता येतं. म्हणजे एकतर अर्ली खूप मॉर्निंगला किंवा लेट नाईटमध्ये मधल्या वेळेमध्ये कुत्रे लगेच पळून जातात. मग वर्दळीचा रस्ता असेल गाड्या असतील त्यांना इजा व्हायची शक्यता असते. म्हणून अशा पर्टिक्युलर वेळेमध्ये आपण करणार आहोत. आणि ह्याचा मागचा मानस असाच आहे की आपण हळूहळू त्यांचं लसीकरण करून त्यांच्यामुळे जे कुत्र्यांना किंवा माणसांना कुत्रा चावल्यानंतर जे काय रेबीज होऊ शकतो ते व्हायचं प्रमाण कुठेतरी अगदी अत्यल्प आणि नगण्य असलं पाहिजे. हाच सगळा आपला ह्याच्या मागचा प्रयत्न. काय आव्हान असेल शेल्टर देखील असेल शाळकरी आम्हाला देखील प्रकृती गोष्टी जमात मोठ्या प्रमाणात वावरत असते. तर प्राणी मित्र देखील त्या ठिकाणी येतात आणि नाटक देतात त्यांना मारणं पकडणं. नक्कीच या बाबतीमध्ये ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात पावलं उचलण्यात येत आहेत की जे लोक ॲनिमल लवर्स आहेत आणि जे लोक आहेत की जे त्यांना घाबरणारी लोक आहेत या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ नये, कुठल्या प्रकारे प्राण्यांना इजा होऊ नये याची काळजी घेऊन आपण शेल्टर होम बांधणीचं पण काम सुरुवात केलेलं आहे ऑलरेडी. लवकरात लवकर आपण जेवढे हे सुप्रीम कोर्टाचा जसा आपल्याकडे आदेश आलेला आहे की ज्या काही संस्थांमध्ये कंपाऊंडेड वॉल्स आहेत अशा ठिकाणचे जी काय पशु असतील त्यांना आपण तिकडून घेऊन जाऊन शेल्टर होममध्ये ठेवून त्यांची काळजी घ्यायची असे सगळे आपले सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्या अनुषंगाने ऑलरेडी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या बाबतीमध्ये कार्यवाही सुरू आहे. पुढच्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये अशी शेल्टर होम्स उभी राहतील. आपल्याकडे जे वागळेला जे आपलं आता ABC सेंटर आहे त्याचं जे अपडेशनचं काम आहे, अपग्रेडेशन करायचं काम आहे, त्यांच्याकडच्या ज्या ऑपरेशन थिएटर आहेत ते अपडेट करायचं काम आहे ते सुद्धा पुढच्या 2-4 दिवसामध्ये सुरू होऊन एक 15 दिवसामध्ये पूर्ण अद्ययावत असं ऑपरेशन थिएटर पण आपल्याकडे उभं राहणार आहे. सो मोठ्या प्रमाणामध्ये ही कामं सार्वजनिक आरोग्य विभागामधून चालू आहेत आणि पुढच्या काही येत्या दिवसांमध्ये ती प्रत्येक ठाणेकरांना दिसून सुद्धा येते. सर आता जे वॅक्सिनेशन केलं जाणार आहे त्यामध्ये कुत्र्याचं कसं ओळखलं जाणार आहे आणि जर कोणाला करायचं असेल तर कशा प्रकारे? ठीक आहे. आत्ताचं जे लसीकरण आहे तर ठाणे महानगरपालिकेने एक नवीन उपक्रम ह्यामध्येच हाती घेतलेला आहे की त्याच्यामध्ये आपण त्यांना एक रिफ्लेक्टर कॉलर लावतो आहे की जो कुत्रा जो श्वान आहे जो ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण करण्यात येईल त्याच्या गळ्यामध्ये आपण ऑरेंज कलरची एक रिफ्लेक्टर कॉलर घालणार आहोत. त्या कॉलरमध्ये वॅक्सिनेटेड बाय ठाणे महानगरपालिका असं लिहिलेलं असेल. हे वॅक्सिन 1 वर्षापर्यंत त्या कुत्र्याला प्रोटेक्ट करतं रेबीज होऊ देण्यापासूनचं. सो तुम्हाला कुठेही ठाणे शहरामध्ये असा रिफ्लेक्टर कॉलर घातलेले जर ते कुत्रे असतील तर ते वॅक्सिनेटेड बाय ठाणे महानगरपालिका आहे असं समजण्यात काही चुकीचं आहे. आणि नागरिकांना जर समजा एखाद्या एरियातल्या नागरिकांना जर वॅक्सिनेशनसाठी गरज असेल तर कशा प्रकारे महापालिका? नागरिकांना म्हणजे जर तो त्यांचा पर्सनल किंवा स्वतःचा कुत्रा पाळलेला असेल घरचा तर त्याच्या लसीकरणाची जबाबदारी ही त्या नागरिकांवरतीच असते.
पण जर त्यांच्या एरियामध्ये राहणारा कुत्रा असेल, त्यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारा कुत्रा असेल किंवा त्यांनी ते त्याला खाणं घालणाऱ्यातला कुत्रा जर असेल तर त्यांनी आमच्या पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा. त्यांना मोफत लसीकरण करून मिळेल त्याचं सुद्धा.